तू पर्सनॅलिटीबद्दल सांगितलंस, तर पर्सनॅलिटी म्हणजे एक्झॅक्टली काय तुझ्या भाषेत काय सांगशील? आपण आपलं जे युनिक आपली आवड निवड, आपलं मेंटल मेकअप, आपलं इमोशनल्स असतो. कारण आपल्याला आलेले अनुभव, आपलं जेनेटिक्स जे काय असतं, इमोशनली जनरेशनल ट्रॉमा म्हण किंवा ब्लेसिंग्स म्हण, त्याने जे काय आपण बनतो ती आपली पर्सनॅलिटी बनते. आता ती बनलेली पर्सनॅलिटी जी ती पर्सनॅलिटी घेऊन आपण आयदर झगडत असतो आयुष्याशी किंवा जे काय असतं ते आपलं चालू असतं. पण एकंदरीत आयुष्य सोपं कसं करावं जेणेकरून आपल्याला त्याचा मॅक्सिमम बेनिफिट मिळता येईल, वी आर हॅपी, हेल्दी अँड सक्सेसफुल, हे कसं करता येईल हे पर्सनॅलिटी एनहान्समेंटमध्ये येतं. आणि त्याची प्रोसेस कशी असते? जर समजा आता मला इम्प्रूव्ह करायची पर्सनॅलिटी, मग आधी माइंडवरती काम केलं पाहिजे की आपण म्हणतो ना फिजिकल याच्यावरती काम केलं पाहिजे? पर्सनॅलिटी एनहान्समेंट असं जर आपण म्हटलं तर त्याला 3 मुख्य पैलू त्याचे येतात. म्हणालास ना की दुसऱ्यावर प्रभाव कसा पडायचा किंवा दुसऱ्याला इम्प्रेस कसं करायचं. हाऊ डज समवन लाईक यू? ऑफकोर्स इट इज युअर व्हिज्युअल्स. मी नेहमी म्हणते की देर इज नो सेकंड टेक टू मेक अ फर्स्ट गुड इम्प्रेशन. ओके, एक थोडासा मी अंदाज थोड्या वेळाने कदाचित तो बदलू शकतो वन्स आय इंटरॅक्ट मोर विथ यू, पण तेवढा वेळ आहे का आपल्याकडे? नाही. हां, सो दॅट इज द थिंग. सो हाऊ डज दी अदर पर्सन लाईक यू? ह्याचं उत्तर हे असं आहे की तुम्ही जे दिसता, तुम्ही जे साऊंड करता, तुमचा आवाज, तुमचा बोलण्याचा लहेजा, अँड द थर्ड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, हाऊ यू मेक दी अदर पर्सन फील. ओके, सो ह्या 3 गोष्टी आहेत जेणेकरून यू कॅन से ओ यु नो काय दमदार पर्सनॅलिटी. बरोबर. सो इट इज द वे दॅट यू लुक, इट इज द वे दॅट यू स्पीक अँड इट इज द वे दॅट बिहेव. सो तुमचं स्टायलिंग, ग्रूमिंग, एक्सटर्नल जे आहे ते, तुमचे कम्युनिकेशन स्किल्स अँड फायनली तुमचा ॲटिट्यूड, तुमचं बिहेवियर, ह्या 3 गोष्टींवर आपण काम करायला पाहिजे जेणेकरून आपली पर्सनॅलिटी सुंदर निखरून येऊ शकते.